ना बाण ना खान राखू भगव्याची शान असा नारा देत छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपा बहुमतानं जिंकून येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। छत्रपती संभाजीनगरमध्ये एका मुलाखतीदरम्यान मुख्यमंत्री बोलत होते। संभाजीनगरमध्ये शिवसेनेसोबत युती करण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला, मात्र युती न होणं हे दुर्दैवी असलं तरी भाजपा शिवसेनेत इथे मैत्रीपूर्ण लढत होईल असं त्यांनी सांगितलं। सत्ता आल्यावर भाजपा भगव्याची पाठराखण करणाऱ्यांना सोबत घेईल असं ते म्हणाले। नवीन नारा जर आपल्याला पाहिजे असेल तर तो नारा असा होईल, न बाण न खाण राखू भगव्याची शान। आम्ही खूप प्रयत्न केला शिवसेनेसोबत युती करायचा। दुर्दैवाने इथली शिवसेना ही थोडी स्प्लिट होती, पण याचा अर्थ काय आम्ही शत्रू नाही आहोत। आम्ही आता या निवडणुकीमध्ये ही लढत आमची मैत्रीपूर्णच आहे। आता तर आमचा प्रयत्न हा आहे की एकट्या आमच्या भरोशावर आम्ही पूर्ण या ठिकाणी बहुमत मिळवू। पण ठीक आहे, ते मिळालं तरीही आणि नाही मिळालं तरीही आम्ही काही आमच्या मित्रांना किंवा जे भगव्याची पाठराखण करतील ते कुठलेही पक्ष असो त्यांना आम्ही सोडणार नाही। यावेळी त्यांनी संभाजीनगरमध्ये महायुती सरकारनं केलेली विकास कामं अधोरेखित केली। छत्रपती संभाजीनगर आता गुंतवणूकदारांच्या पसंतीचं ठिकाण बनतंय असं सांगत पुण्यानंतर संभाजीनगर हे औद्योगिक विकासाचं केंद्र बनेल असं ते म्हणाले। छत्रपती संभाजीनगरसाठी युती सरकारनं 1600 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली, मात्र महाविकास आघाडी सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळे ही योजना खोळंबली। मात्र येत्या 2 महिन्यात शहराला पाणी मिळेल अशी ग्वाही त्यांनी दिली।